दिवाळी म्हटली तर दिवाळीचा फराळ हा आलाच आणि फराळाच्या पदार्थांची अचूक गणित जमवताना सगळ्यांचाच कस लागतो। घाई गडबडीच्या आपल्या रुटीनमध्ये सगळ्यांनाच घरी फराळ बनवणं तसं शक्य नसतं, पण एकतरी पदार्थ नक्की घरी करून पाहावा, कारण बाहेरच्या पदार्थांना घरच्यासारखी ऊब नाही आणि घरी केल्याचं समाधान पण नाही। तर बोलायचा मुद्दा असा की या घाई गडबडीच्या शेड्यूलमध्ये पण फिट होईल अशी, झटकीपट होणारी, ऑफबीट अशी रव्याच्या लाडवाची रेसिपी आज आपण बघतोय। आणि ही रेसिपी फॉलो केली आणि तुम्ही हा रव्याचा लाडू केला तर तो अगदी जिभेवर विरघळल्याशिवाय राहणार नाही। साहित्य अगदी मिनिमल, अगदी मोजकं, लागणारा वेळ खूपच म्हणजे खूपच कमी आणि डिफिकल्टी लेवल 0, कोणालाही जमू शकेल अशी रेसिपी। रव्याच्या लाडवाची ही रेसिपी अजिबात टिपिकल नाहीये। पारंपरिक लाडवाची ही नॉन कन्व्हेन्शनल रेसिपी आहे, त्यात साखरेच्या पाकासारखे किचकट विषय पण नाहीयेत। चला तर मग बघूया रव्याच्या लाडवाची अशी एक हटके रेसिपी जी नवशिक्यांपासून ते मुरलेल्या सुगरणींपासून सगळ्यांना करता येईल आणि तुम्हाला फ्लॉन्ट पण करता येईल की हा भारी टेस्टी लाडू मी स्वतः घरी केलाय। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले प्रमाण बघूया। ही एक मोठ्या साईजची वाटी आहे आणि ही एक मीडियम साईजची वाटी आहे। ह्या वाटीमध्ये जर आपण रवा घेतला, बारीक रवा, तर साधारणपणे 8 पर्यंत मीडियम साईजचे लाडू होतील आणि ह्यामध्ये घेतला तर साधारणपणे 5 मीडियम साईजचे लाडू होऊ शकतात। तुमच्या हिशोबाने तुम्ही आता वाटीचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता। पॅन घेतलाय, गॅस चालू करू आपण। यामध्ये घालूया 1 वाटी बारीक रवा। मी आता ही मोठ्या साईजची वाटी घेतली आहे। यामध्ये घालूया अगदी मिनिमल 1 चमचा साजूक तूप। आता रवा भाजायला चालू करू आपण। मंद गॅसवरती व्यवस्थित आपल्याला आता रवा भाजायचा आहे। रवा भाजताना आपल्याला कंटिन्युअसली तो हलवायचा आहे, नीट मिक्स करायचा आहे, जेणेकरून खाली तो लागणार नाही। मंद गॅसवरती भाजायचा आहे। साधारणपणे रवा भाजायला ना आपल्याला 7 ते 8 मिनिटं लागतात। रवा जसा जसा आपण भाजत जातो तसा थोडासा हलकासा त्याचा रंग चेंज होत जातो आणि त्याचा एक वास पण आपल्याला यायला लागतो रवा भाजल्याचा आणि हाताला हलका पण वाटायला लागतो। रवा आपण भाजतोय तोपर्यंत आपल्याला रवा भाजल्या भाजल्या आपल्याला लागणार आहे बरोबर ह्या म्हणजे मापाच्या, जेवढा आपण रवा घेतला आहे त्या मापाच्या अर्धी वाटी पिठी साखर। तर ती तुम्ही रेडी ठेवा। एक परात पण रेडी ठेवा। रव्याचा थोडासा कलर आता चेंज झालेला आहे आणि रवा मस्तपैकी हाताला हलका लागला आहे, व्यवस्थित आता भाजून झालेला आहे। ज्या स्टेजला तुम्हाला वाटेल की हे मस्तपैकी भाजून झालेलं आहे त्या स्टेजला आपण गॅस बंद करूया। अंदाजे 8 मिनिटं तरी लागतात। आता काहीही वेळ न दबडता आपल्याला हा जो रवा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे। सगळा रवा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे। आपण यामध्ये घालूया केशर। रवा गरमच आहे, हलकी आपण ह्याची वाफ काढूया। जास्त गार करायचा नाही, हलकीच वाफ काढायची ह्याची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे आता व्यवस्थित वाटून घेऊया। मिक्सरमधनं आपण अशी ही पावडर करून घेतलेली आहे। ह्याची पावडर गरमच आहे। आता आपण एका परातीमध्ये ही जमा करूया। ही पावडर गरमच असताना आपण यामध्ये घालूया बरोबर अर्ध्या प्रमाणाची पिठी साखर। मिक्स करून घेऊया। आता पटापट मिक्स करायचंय। हाताने असं चांगलं मिक्स करूया। यामध्ये घालूया थोडंसं तूप। आपल्या अंदाजाप्रमाणे तूप घाला बांधण्यापुरता। आता घालूया वेलची पावडर। आता आपण व्यवस्थित सगळं मिक्स करायला चालू करू। नीट सगळं व्यवस्थित मिक्स करा। हे मिक्सचर अजूनही थोडंसं किंचित का होईना गरमच असलं पाहिजे, तरच आपल्याला लाडू बांधता येतील, नाहीतर लाडू बांधता येणार नाहीत। थोडं 2 मिनिटं थांबूया आपण। थोडासा लाडूचं सारण आहे ना ते थोडं गार होऊ द्यायचं आणि मग आता आपण लाडू वळायला चालू करूया।
हातावरती मिक्सचर आपण रोल करूया आणि बेसिक गोल असा शेप देऊया. आपला छान मस्त लाडू वळून तयार आहे. लाडूवरती केशर लावूया. आणि आपले झक्कास पैकी रव्याचे लाडू तयार आहे. रेडी टू सर्व. एन्जॉय. ही रेसिपी नक्की तुम्ही करून पहा. आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.